नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 6 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हाच्या प्रेमात पडली आहे आणि ती कान्हाला प्रपोज करणार आहे हे सखीच्या डोळ्यातून कान्हाला कळतं. कान्हा सखीपासून जास्त लांब पळण्याचा प्रयत्न करतो. त्याला सखीचं मन दुखवायचं नसतं, तिला हर्ट करायचं नसतं आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. कान्हा रात्री तर सखीपासून लांब पळतो, पण दुसऱ्या दिवशी सखी कान्हासाठी डबा बनवते, नाश्ता बनवते. कान्हा नाश्ता खातो, डबा घेतो आणि घाईने निघत असतो. सखी म्हणते, कान्हा बाईकची चावी न घेता जाणार आहेस का? कान्हा चावी घेणार असतो. सखी ती चावी आपल्या मुठीत दाबून ठेवते. सखी म्हणते, हिम्मत असेल तर माझी मूठ उघड आणि ही चावी घेऊन जा. कान्हा सखीचा हात धरतो आणि ती चावी ओढण्याचा प्रयत्न करतो. दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि दोघांचे हात हातात असतात. तेवढे तिथे सरकार येते. सरकार तर दोघांना विचारते, काय चाललं काय? सखी चावी देऊन टाकते आणि कान्हा निघून जातो. सरकार म्हणते, सखी हे जे काही होतंय तुमच्यामध्ये ते जरा जास्त होतंय असं तुला नाही वाटत का? मला तरी वाटते की तू कान्हाच्या प्रेमात पडली आहे, हो ना? सखी सरकारला काहीच उत्तर देत नाही. आता कान्हाला तर सखीचं मन मोडायचं नाही आहे आणि सखी कान्हाला प्रपोज करणार आहे. आता यावेळेस कान्हाचं उत्तर काय असेल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा सखीला म्हणतो, झालं आहे का कुल्फीला दाखवून, जायचं का घरी? सखी म्हणते, अरे तिथे एक काकू बसले आहेत, त्यांचा मुलगा फॉर्म भरत होता आणि कुठे गेला काय माहिती. त्या रिसेप्शनिस्ट म्हणाल्या की त्याने एक ब्राऊन कलरचा कोट घातला होता. कान्हा म्हणतो, हा काय ब्राऊन कलरचा कोट आणि हा फॉर्म, त्याच्यावर कान्हाचं नाव लिहिलं आहे. सखी विचारते, कान्हा तुझा कोट कुठे? तुझा पण कोट असाच होता ना? कान्हा म्हणतो, तो गाडीवर सोडून आलो आहे. अहो सखी मॅडम, मला हे कोट वगैरेची सवय नाही आहे आणि आजकाल किती उकडतं आहे. आणि मॅडम बघायला गेलं ना तर एकसारख्या दिसणाऱ्या 2 वस्तू असतात. आता तुमच्या शॉलीचंच उदाहरण घ्या ना. तसंच ते जाऊ द्या, आपण जायचं का? सखी म्हणते, नको रे, बघ ना त्या काकूंचा नंबर आला आहे आणि त्यांचा मुलगा नाही आहे. मला वाटतं की आपण मदत करायला हवी. कान्हा म्हणतो, चालेल, आपण मदत करू ना. अहो सखी मॅडम, तशी पण चाळीत आपण मदत करायचीच नाही इतरांना, तसं समजू. कान्हा त्याच्या आईकडे येतो आणि आपला हात पुढे करून म्हणतो, आई मी तुझा कान्हा, चल आपल्याला जायचं आहे ना. आई म्हणते, आलास तू कान्हा? आई कान्हाच्या हातात हात घेते आणि कान्हासोबत डॉक्टरांकडे जाते. सखीला कान्हाचं खूप कौतुक वाटतं. कान्हा परक्या माणसांना पण एवढा जीव लावतो, आपल्या माणसांची काळजी घेतो, आपुलकीने सगळं करतो, सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. हे सगळं सखीला खूप आवडलेलं असतं. सखी कान्हाच्या प्रेमात बुडत जाते आणि कान्हालाही कळलेलं असतं. रात्री कान्हा किरणला भेटायला येतो आणि तो किरणला सांगतो की सखीच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसतंय, ती माझ्या प्रेमात पडली आहे. किरण विचारतो, सखी तुझ्या प्रेमात पडली आहे हे कशावरून? कान्हा म्हणतो, अरे किरण, सखीच्या भावना पहिल्या दिवसापासून सगळ्या खऱ्या आहेत, पण माझं तसं नाही आहे ना. मी तिच्या प्रेमामध्ये असलो काय नसलो काय, माझ्यामध्ये काहीही भावना असल्या ना तरी त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ असतो. आता सखी माझ्या प्रेमात पडते आणि मी विचित्र कात्रीत पकडलो गेलो आहे. मला कळत नाही आहे मी या सगळ्यातून कसा बाहेर पडू. किरण म्हणतो, कान्हा अरे एकदम सोपं आहे. जेव्हा ती प्रेमाची कबुली देईल ना त्यावेळेस स्पष्टपणे नकार देऊन टाक. कान्हा म्हणतो, नाही, मला तिला हर्ट करायचं नाही आहे, मला तिला दुखवायचं नाही आहे. मला तिला याची जाणीव नाही करून द्यायची की पहिलं प्रेम हे दुखावतंच. मला तिचं प्रेम कबूल पण नाही करायचं आणि तिला दुखवायचंही नाही आहे. किरण म्हणतो, कान्हा हे शक्य नाही. एका वेळी 2 दगडावरती पाय ठेवू नकोस, तूच तोंडावर पडशील. एकदा तुझ्या मनाला विचार ना, तुझं मन काय सांगते ते ऐक. कान्हा म्हणतो, माझं एक मन नाही आहे, माझे 2 मनं आहेत, एक कान्हाचं आणि एक कबीरचं. कान्हाला प्रेम हवंय आणि कबीरला प्रेम नकोय. कबीरला प्रेमाची भीती वाटते आणि त्यामुळे त्याला अडकल्यासारखं होते. कान्हा खूप विचार करत असतो. तर इथे सखी जानूला भेटायला येते. जानूला भेटून बोलून तिला असं कळतं की ती कान्हाच्या प्रेमात पडली आहे. सखी ठरवते की आज रात्रीच कान्हाला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची. तर इथे कान्हाची आई घरी रात्री आलेली असते. आज सखीला भेटून तिला खूप बरं वाटतं. ती सखीच्या विचारात असते आणि ती स्वतःच्या हाताने खूप वर्षानंतर पहिल्यांदा जेवते, पोटभर जेवते.
काहीही चिडचिड वगैरे करत नाही. आजी ते बघतात आणि आजींना आनंद होतो. आजींना वाटतं की डॉक्टरांनी चांगलं औषध दिलं आहे आणि त्यामुळे आई बरी होते. तर इथे सरकार आपल्या रूममध्ये येते. सरकारला आठवतं की सखी कान्हासाठी आजकाल खूप काही करते. त्याच्यासाठी डबा बनवणं, डबा घेऊन जाणं, सारखं त्याच्या अवतीभोवती फिरणं. सरकार मनात म्हणते, सखी तू कान्हाच्या प्रेमात पडली आहे, स्पष्टपणे दिसते. आणि कान्हा काय, मी सांगितलेलं काम प्रामाणिकपणे करतोय, अगदी चोख करतोय. यापुढेही तो तसंच करत राहील. आणि हळूहळू मी माझ्या स्वप्नांच्या अजून जवळ जाते. आता जास्त दिवस नाही. कान्हा एक दिवस घालणार आणि त्यानंतर तू काहीही करू शकणार नाही. तुला प्रॉपर्टी पेपरवर सह्या कराव्या लागतील आणि हे सगळं साम्राज्य त्यानंतर माझं होऊन जाईल. हे कामत एम्पायर माझं होईल, मनस्विनीचं. ती थोडा विचार करते आणि पुढे म्हणते, पण जर तो कान्हा पलटला तर? तो जर कान्हा पलटला तर मग त्याला चंदनाचा हार घालेल आणि त्याच्या फोटोला भिंतीला चंदनाचा हार घालून लटकवून टाकेल. सरकार प्रॉपर्टी मिळवण्याच्या विचारात असते. तर इथे कान्हा आपल्या रूममध्ये येतो. कान्हा सखी झोपणार असतात. सखी कान्हाच्या जवळ जाते आणि त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करते. सखी कान्हाचे हातपाय चिपून देऊ का विचारते. कान्हा म्हणतो, नको नको सखी मॅडम, अहो माझी तेवढी लायकी नाही आहे. तुम्ही कुठे, मी कुठे. सखी सारखं कान्हाच्या जवळ जाते आणि कान्हा तिच्यापासून दूर पळत असतो. कान्हाला भीती वाटते की सखी आपल्याला प्रपोज करेल आणि आपल्याला तिचं मन दुखावता येणार नाही. कान्हा खूप लांब पळतोय हे सखी नोटीस करते आणि ती सारखं त्याच्या जवळ जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.